शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या पहिल्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जदार म्हणून नावे आलेली आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक आहे। केवायसी करत असताना ज्या ठिकाणी आपण महाई सेवा केंद्र असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा विविध बँका असतील किंवा विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील, ज्या ठिकाणी आपण ही केवायसी करण्यासाठी गेलेला असाल त्या ठिकाणी आपले जी पूर्ण आपला तपशील आहे म्हणजे आपला आधार कार्ड नंबर, आपला बँकेचा बचत खाते क्रमांक, आपला कर्ज खाते क्रमांक, त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर, ही सर्व माहिती आणि यांच्यासोबत ज्या ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीच्या त्या पोर्टलला फार्मर आयडी दिसत आहे त्यांची केवायसी झालेली आहे किंवा त्यांच्या केवायसी साठी कोणतीही अडचण या पोर्टलवरती येत नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी त्या पोर्टलला दिसत नाही त्या शेतकऱ्यांना मात्र केवायसी करता येत नाही। शेतकरी बांधवांनो, आपण नव्याने फार्मर आयडी काढला असेल किंवा आपला फार्मर आयडी अगोदरच आहे, तो अप्रूव्ह झालेला आहे आणि तरीही त्या पोर्टलवरती आपला तो फार्मर आयडी त्या योजनेच्या यादीमध्ये दिसत नाही आणि म्हणून आपली केवायसी होत नाही। मग आपण काय करावे, कुठे जावे याचं मात्र मग आपण तहसील कार्यालयात हेलपाटे मारतो किंवा सोसायट्यांच्या कार्यालयात मारतो किंवा बँकवाल्यांकडे जातो किंवा आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन विचारणा करतो की माझा फार्मर आयडी आहे, तो ऍक्टिव्ह आहे, परंतु पोर्टलला दिसत नाही, आता मी काय करू। तर शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी फार्मर आयडी योजनेच्या यादीमध्ये दिसत नाही म्हणून राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुका स्तरावरती जे काही AR ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन जे सहाय्यक निबंधक आहेत, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक, त्यांच्याकडे आपली तक्रार लेखी स्वरूपात नोंदवायची आहे। ज्या वेळेस आपण सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचे यांच्याकडे आपली तक्रार नोंदवाल त्यानंतर ती लेखी स्वरूपाची तक्रार गेल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया होईल आणि 1 ते 2 दिवसांमध्ये त्या यादीमध्ये आपला फार्मर आयडी दिसेल आणि त्यानंतर आपली ती केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। दुसरं असं का जे कर्जमुक्ती यादीमध्ये नाव आले परंतु तो खातेदार मयत आहे, मयत खातेदारांची केवायसी होण्यास जी अडचण आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्म सोबत जे वारस आहेत त्या वारसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र आणि तो फॉर्म ज्या ठिकाणी आपली कर्ज थकीत रक्कम आहे, मग ती बँक असेल किंबहुना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असतील, यांच्याजवळ ते जाऊन जमा करायचं आहे। अशा पद्धतीने शेतकरी जे फार्मर आयडी दिसत नाही पोर्टलला ते शेतकरी आणि ज्यांचे कर्जदार मयत आहेत अशा शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने प्रोसेस करावी। जर याबद्दल आपल्याला कोणाला काही शंका असतील तर किंवा काही प्रश्न विचारायचे असतील, काही अजून काही माहिती हवी असेल तर मला माझा नंबर ह्या स्क्रीनवरती येतोय, मला फोन करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा।